1000 ते 2000 ही अख्खी बॉडी असेल। हे सगळं धाग्याचं काम आहे। हँड असे बुट्टी असतील, त्याला असे छोटे छोटे बुट्टी असणार आहे। खूप छान घेतलेत। हे अख्खा पदर आहे, हेवी पदर असेल। हा त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज असेल। हा बॅक आहे, हे फ्रंटला गळा दिला। हा पदर, हा त्याला कॉन्ट्रास्ट हिरवा रंग आणि त्याला अशी बुट्टी असेल। छान ब्रोकेड केलेला लाईट वेट। हा ह्याला असा ब्लाउज पीस असं ग्रीन ब्लू असं बरेच रंग अवेलेबल आहेत। ह्याला फ्रेंच नॉट वर्क म्हणतात। वर्क करून दिलंय। ब्लाउजचा भाग आहे, सुंदर असं फ्लावरचं काम, हे पण सगळं हँडवर्क केलंय। पण तुम्हाला छान वर्क वाला ब्लाउज मिळेल। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर YouTube फॅमिली मधनं ना आपल्याला बऱ्याच टाइमचे ना मेसेज होत होते की अक्षय हँडवर्क मध्ये आपल्याला साड्या ना दादर मध्ये बघायला मिळाला ना तर बरं होईल। तर आता आपण तेच दुकान शोधून काढले। दादर वेस्टला आहे ना, स्टेशन पासून आहे ना फक्त हल्ली 8 ते 10 मिनिटावरच आहे ना यशवंत नाट्यगृह आहे। बरोबर त्याच्या समोरच शॉप आहे। शॉपचं नाव आहे भगवती सिल्क साडी म्हणून आहे। इकडे आपल्याला ना हँडवर्क साड्या बोला किंवा लग्नासाठी फॅन्सी बोला, इकडे तुम्हाला वन रूफ मध्येच आहे ना सगळ्या साड्या बघायला मिळणार आहे। स्टार्टिंग प्राइस आहे ना 1000 रुपयापासून आहे। रोज शॉप चालू असतं। सकाळी 11चा टायमिंग आहे, 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत। आणि व्हिडिओच्या कॉर्नर मध्ये ना मी तुम्हाला यांचा नंबर पण देणार आहे। तर तुम्ही आहे ना जर कुठे लांब असाल ना तर व्हिडिओ कॉलिंगची पण सुविधा आहे, ऑनलाईन पण आहे ऑफलाईन पण आहे। तर पूर्ण डिटेल मध्ये हा व्हिडिओ करूया। तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा मित्रांनो, हे आपण बोर्ड बघतोय भगवती सिल्क साडी आणि लक्ष्मी निवास B3, हे लक्ष्मी निवास आहे। हे लक्ष्मी निवास आहे बघा, समोरच आपण बघतोय ना बघा यशवंत नाट्यगृह आहे। हे बरोबर यशवंत नाट्यगृह आहे। यशवंत नाट्यगृहाच्या समोरच हे शॉप आहे। आता आज जाऊन आपण ओनरला भेटू। आत आलोय आणि हा तुम्ही स्टॉक बघतात आहे, आतमध्ये पण खूप स्टॉक आहे। सगळ्यात पहिला आपण स्वामींचं दर्शन घेऊया, श्री स्वामी समर्थ। आणि आता आपण ओनरला भेटूया। नमस्कार मॅम। नमस्कार, आपलं नाव? मीनल साखळे, भगवती सिल्क साडीकडनं सगळ्यांचं स्वागत। आणि गेले 2 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहोत। अच्छा। आणि अगोदर आमचं ऑनलाईन होतं। ओके। आणि असं करताना आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळायला लागला, उत्तम प्रतिसाद, आणि ग्राहकांच्या अपेक्षा वाढू लागल्या। आणि त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त उत्तम व्हेरायटेबल स्टॉक ठेवावा लागला, ठेवण्याची गरज भासू लागली आणि जागा कमी पडू लागली। त्याच्यामुळे आम्ही आता आमचं सुंदर असं एक साड्यांचं परिपूर्ण असं दालन सुरू केलेलं आहे। आणि हे दालन आमचं दादरमध्ये मध्यवर्ती ठिकाण, अगदी मध्यवर्ती ठिकाण वरच आहे। तुम्ही नक्की याला भेट देऊ शकता। आमच्याकडे जवळजवळ या देशातल्या सगळ्या जिल्ह्या आणि राज्यांमधल्या साड्यांचा समावेश आणि स्टॉक आम्ही ठेवतो। याचं एक कारण म्हणजे काय, तर आपल्या देशातली पारंपरिक आणि संस्कृतीची जी एक विविधता आहे, त्या विविधतेचं दर्शन ह्या टेक्स्टाईल किंवा या वस्त्र रूपाने अतिशय परिपूर्णपणे सादर झालेली आहे। आणि ती जास्तीत जास्त ग्राहकांपुढे आणि आमच्यात सुंदर भगिनींपुढे पोहोचावी असा आमचा कायमच प्रयत्न असतो। विशेषतः महाराष्ट्रातली येवला इथली पैठणी ही देशभरात जाणं हे आमचं अग्रक्रम आहे। पैठणी ही आमच्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि पारंपरिक रूप आहे आणि ते सगळ्यांपुढे पोचावं असा आमचा प्रयत्न आणि आमची मानस असताना मी आणि माझ्या सुनेने धनश्रीने हा निर्णय घेतला की आपण या क्षेत्रामध्ये काहीतरी केलं पाहिजे। खूप छान। आणि त्यामुळे आम्हाला ती प्रेरणा मिळाली की पैठणी आपली देशभरात का जात नाही। जर कांजीवरम ही इथे येऊ शकते आणि सगळ्यांना ती प्रिय होऊ शकते, तर आमची पैठणी ही पश्चिम बंगाल, साऊथ वगैरे इथे का जाऊ शकत नाही, असं थोडंसं आमच्या डोक्यात होतं। आणि तिथून आमचा हा प्रवास सुरू झाला आणि तो आता इथवर येऊन पोचला आहे। तो सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे, आणि असंच तुमचा प्रतिसाद राहील। आणि आमच्याकडे जवळजवळ पश्चिम बंगाल, कलकत्ता, साऊथ मधल्या सगळ्या प्रकारच्या साड्या, अगदी गढवालपर्यंत आम्ही तिथल्या, आणि मुख्य म्हणजे तिथले जे व्हिवर्स आहेत ते त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करून बॉन्डिंग क्रिएट करून आम्ही हे साड्या आणतो, जेणेकरून आम्हाला कमीत दरामध्ये उत्तम प्रकारचं सिल्क, उत्तम प्रकारचं कॉटन मिळेल विथ द सर्टिफाईड, आणि ते आम्ही आमच्या भगिनींपर्यंत पोहोचवू कमीत कमी दरामध्ये। आणि त्यांच्या ज्या काही एक इच्छा आहेत त्या आम्ही पूर्ण करू, या प्रेरणेतनं आम्ही हा व्यवसाय म्हणा किंवा चालवतो आहोत। आणि असाच प्रतिसाद तुमचा चालू ठेवा। यापुढचं जे काही साड्यांबद्दलचं सगळं मार्गदर्शन आहे ते धनश्री ताई करतील। नक्की तुम्ही त्यांच्याशी संवाद। सो आता मी तुम्हाला 1000 ते 2000च्या रेंज मधले फक्त सॅम्पल्स दाखवते आणि किती कलेक्शन आहे ते दाखवते। सो ही एक पहिली साडी आहे, हे बघा, हा पदर असेल,
हा त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असेल आणि ही ऑल ओव्हर बुट्टी अशी असणार आहे साडीला. ह्याच्यात एवढे सगळे रंग अवेलेबल आहेत. ह्या अंडर 1500 आहेत. ओके. येस, ह्या सगळ्या अंडर 1500 आहेत. छान रंग आहेत हा सगळे. ऑरेंज, धूप छाव कलर आणि हे सगळे कलर्स आहेत. नंतर ही एक आहे पॅटर्न. खूप ट्रेंडिंग कलर आहे हा. सॉफ्ट सिल्क म्हणून बॉर्डरलेस आहे. हा पदर आहे ना? असेल आणि ही बॉडीला ऑल ओव्हर अशी छान हे असेल, सिल्क एकदम सॉफ्ट आहे. आणि हा असा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये. अच्छा. ह्याच्यात हा कलर चार्ट आहे. सगळे छान ट्रेंडिंग कलर्स आहेत त्याच्यात. हिरवा, अच्छा. ओके, एवढे रंग आहेत. हो म्हणजे 15 ते 16 रंग आहेत म्हणजे बघायला गेलं तर. हो. अजून मी तुम्हाला एक ऑप्शन दाखवते. हे इरकल आहे. अच्छा, इरकल सगळ्यांची आवडती साडी. हो ही लाइनिंग वाली आहे ना? हो, ही याच्यामध्ये lining चेक्स पण येतात ना? चेक्स पण येतात. हा पदर, हा पदर, हा त्याला कॉन्ट्रास्ट लाइनिंग वाला ब्लाउज असेल आणि ही ऑल ओव्हर अशी लाईन असेल आणि त्याला ही छान झरीची काट आहे. अच्छा, सुंदर काट आहे. कॉन्ट्रास्ट मध्ये आहे, छान दिसतात रंग. ह्याच्यामध्ये किती आहेत? ह्याच्यात एवढे कलर रेंज आहेत. ते रंग दिसत नाही जरा मला. एक मिनिट. अच्छा, हा एक आहे. हा एक सुंदर आहे. कलर आहे. हा थोडासा 2 लाइनिंगचा आहे. हे आहे. कॉम्बिनेशन छान दिलं आहे. हो हो, सगळे मस्त छान combination आहे. कॉम्बिनेशन्स आहेत. नंतर अजून आहेत. या सगळ्या 2000च्या आतल्याच आहेत. ओके. आणि हा याचा कलर चार्ट आहे. परत वेगवेगळे डिफरंट कलर्स, डिफरंट डिझाईन्स. एक पदर थोडं दाखवाय का? ओके, हा ह्याचा. हा असा पदर आहे याचा विथ बॉर्डर. पदर आणि याला बॉर्डर छान दिलेली आहे, पिरॅमिड सारखी. हो मस्त वाटते. आणि पानाची बुट्टी आहे ना? हो, अशी ऑल ओव्हर असेल. आता आपण ही एक पॅटर्न पाहू. हिरवा कलर. हा छान पदर आहे याला. पदर राणी कलर आहे ना? हो. कुठून दिसतोय? हा ब्लाउज पीस असेल आणि ही ऑल ओव्हर अशी छान हिरवा रंग आणि त्याला अशी बुट्टी. याच्यामध्ये हे रंग आहेत ना? हे सगळे रंग आहेत त्याचे. हिला ऑरेंजला गोल्डन गोल्डन दिलेलं आहे ना? येस. प्रत्येकाला वेगवेगळी काट आहे. जरी हा कलर सेम असला तरी डिझाईन वेगळी आहे, सगळं वेगळं आहे. हा रामा कलर आहे ना? हो, सुंदर कलर आहे. हा बघा. याचा पदर कसा आहे तो? हा पदर आहे. हो, आणि पूर्ण बॉडी म्हणजे रामा कलर. रामा कलर आहे. त्याला कॉन्ट्रास्ट सेम असा ब्लाउज आहे. नंतर या इरकल आहे प्लेन मध्ये. धूपछाव कलर आहे, ड्युएल टोन कलर आणि ह्याला कॉन्ट्रास्ट असा पदर. ओके. त्याला ही काठ आहे छान सुंदर. हा राखाडी कलर. हा जास्त याच्यामध्ये फेमस कलर आहे ना? हा हो, खूप जणांकडे पाहिला हा राखाडी कलर. छान दिसतो. दाखवू. हा दाखवा बरं. हा एक राखाडी कलर. याचा पदर बघूया.
सुंदर दिसते साडी. हम्म. हा पण एक छान पर्पल कलर आहे. कॉन्ट्रास्ट असं हे आहे. ओके. अजून छान हेवी पण आहेत साड्या लग्नासाठी वगैरे. सेम रेंज. म्हणजे सेम रेंज म्हणजे कसं? म्हणजे आपण म्हटलं ना 2000च्या आतल्या. अच्छा, म्हणजे तुम्ही आता जे सगळ्या साड्या दाखवत ते सगळ्या 2000च्या सगळ्या 2000च्या आतल्या. हो. ओके ओके. हे बघा, ही संपूर्ण अशी हेवी वर्कची साडी आहे. ऑल ओव्हर हा पदर असेल. ह्याला प्लेन ब्लाउज आहे ब्रोकेड केलेला आणि ऑल ओव्हर अशी ब्रोकेड विविंग आहे. छान. पान येत आहे हो. हार्टची अशी. येस. याच्यामध्ये किती कलर आहेत? ह्याच्यात हा हिरवा आहे, हिरवा, पर्पल, हा ब्लू, हा हिरवा मस्त वाटतोय. हे पण ते पण आहेत ते कलर? येस. अच्छा, हे काय पदर आहे? हा पदर आहे. हा ब्लाउज पीस असेल. छान ब्रोकेड केलेला आहे. पूर्ण ब्रोकेड वर्क आहे याला आणि ऑल ओव्हर ब्रोकेड विविंग आहे. 2च्या आतल्याच दरातली आहे ही. बघा, ही कॉटन मध्ये आहे. हँड ब्लॉक प्रिंट केलंय. ही अख्खी बॉडी असेल. याला आपण वनस्पती डाय असं काही बोलतो हो का? हो हो. हे त्याच आहे ना? ह्याच्यातलं. हो, हे हँड ब्लॉक मध्ये येतात आणि नॅचरल नॅचरल डाईज. तेच वनस्पती Yeah. असं आपण बोलतो याला. हे ऑफिस वेअर साठी खूप छान हो आहे ना? हो हो. खूप सुंदर आहे. ह्या भरपूर ह्याच्यात रंग आहेत, डिझाईन्स आहेत, पॅटर्न्स अवेलेबल आहेत. ही वारलीमध्ये आहे का? हो, ही वारलीमध्ये. ओके. हे पहा, ते एकदम हा. सॉफ्ट आणि लाईट वेट असतात ना एकदम या? लाईट वेट. हा ह्याला असा ब्लाउज पीस असेल अच्छा, प्लेन. विथ ब्लाउज आहे. हा, सगळ्याला ब्लाउज पीस आहे आणि ही ऑल ओव्हर अशी छान वारलीचं डिझाईन असेल. ह्याच्यात भरपूर कलर्स डिझाईन्स अवेलेबल आहेत. इथे सगळे आहेत. अच्छा, हे स्टॉक तुम्ही बघू शकता. खूप स्टॉक भरलेला आहे. तर यांच्याकडे फॅसिलिटी अशी आहे की तुम्ही व्हिडिओ कॉल वरती पण म्हणजे ना साड्या हो. बघू शकतात, है ना? व्हिडिओ कॉल वरती किंवा तुम्ही फोन करून सांगा. तुम्ही व्हिजिट करणार असेल तर तसं. व्हिडिओ कॉल किंवा व्हॉट्सअपला फोटो हवे असतील तर तसं. अच्छा. प्राइस आपण हे करू. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आहे. दोन्ही अवेलेबल आहे. हो. हे बघा, हा पदर. हा पदर आहे. हा ब्लाउज पीस आणि त्याला ही ऑल ओव्हर अशी छान मोराची बुट्टी आहे. छान छान सुंदर. ह्याच्यात पण हे भरपूर कलर्स अवेलेबल आहेत. हे आहेत. इकडे पण भरपूर कलर्स आहेत. मी आता फक्त तुम्हाला 2-3च दाखवते. म्हणजे 15 ते 20 पर्यंत हो, आहे मला हो. वाटतं, आहे ना? तिकडे भरपूर इकडे आहेत. खूप आहेत. मी जस्ट तुम्हाला एक एक पॅटर्न दाखवते म्हणजे अंदाज येईल कसे पॅटर्नचे आहेत, काय डिझाईन्स आहेत आपल्याकडे. ही बरोबर. एकदम पातळ बॉर्डर ज्याला हवी असेल त्यांच्यासाठी एकदमच लहान बॉर्डर. स्टार बुट्टी आहे याला. छान ग्रीन विथ ऑरेंज आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. म्हणजे यांच्या शॉप मध्ये असं आहे की सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. जर कोणी Yes. आलं तर खाली आहेत मला वाटतं जाणार नाही. येस. ह्याच्यात हा ब्लॅक कलर मी तुम्हाला फक्त दाखवायला काढलाय. ब्लॅक कलर आहे. ब्लॅक आहे, ब्लू आहे आणि कॉम्बिनेशन्स पण खूप सुंदर आहेत. म्हणजे डल नाही आहेत. खूप फ्रेश फ्रेश कॉम्बिनेशन्स आहेत. हा एक येलो आहे. या दोनच्या आतच आहे ते. हा, या सगळ्या 2च्या आत आहेत. सुंदर छान कलेक्शन. नंतर ही एक आहे कल्याणी. साडीला नावच आहे का कल्याणी? येस. ही ऑल ओव्हर अशी बॉडी असेल आणि हा पदर. हा पदर हाफ. अच्छा, फुल आहे. ओके ओके. मस्त वाटतंय. खूप सुंदर असा रिच लुक येतोय. कलर ब्ल्यू आहे ना याचा? हा ब्लू आहे. नेव्ही ब्लू म्हणतो डार्क वाला तसा आहे. ह्या पण सगळ्या 2च्या आतच आहेत. अच्छा.
त्यात एक रेड अँड ब्लॅक खूप युनिक, म्हणजे आपलं छान कॉम्बिनेशन आहे. हा असा पदर असेल आणि ही ऑल ओव्हर बॉडी विथ टेम्पल बॉर्डर. अच्छा, टेम्पल बॉर्डर. छान. तर ही एक पॅटर्न आहे. ही अशी छान वर्क वाली साडी असेल. याचा एक फोटो बघू शकतो तो? हो. छान भरलेला असा पदर आहे आणि ही ऑल ओव्हर अशी बॉडी असेल वर्क केलेली. हे हँडविंग आहे का हे? नाही, हे मशीन मशीन. ओके ओके. हँडलूम नाहीये. अच्छा. ही पण 2च्या आत आहे. ह्याला हा ब्लाउज आहे लाइनिंग वाला आणि हे असं ऑल ओव्हर बॉडी असेल. ह्याच्यात पण बरेच कलर शेड्स आहेत. आता मी फक्त एवढेच दाखवते तुम्हाला. नंतर हा एक पॅटर्न आहे सॉफ्ट सिल्क मध्ये. धुपछाव आहे ना कलर? हो, धूपछाव आहे. सुंदर साडी वाटते, ऑरेंज. हो. आणि हा मला वाटतं लेव्हेंडर कलर आहे ना याचा? हो, पितांबरी कलर म्हणतो ओके. तसा कलर आहे हा. सुंदर कलर वाटतोय. पदर पण खूप ही छान आहे. 2च्या वरची आहे. ही 3 ते 4च्या रेंज मध्ये आहे. ओके. हे बघा, हा त्याला ब्लाउज ब्लाउज पीस आहे विथ बॉर्डर हाताला आणि ह्याला असेल. आणि ही ऑल ओव्हर अशी छान बुट्ट्या असतील. ह्याच्यात पण बरेच कलर्स आहेत. मी आता फक्त तुम्हाला 1-2च दाखवते. अरे हा शेड छान आहे. डिझाईन पण युनिक आहे आणि त्याला त्याची बॉर्डर आहे. सुंदर. याचा जरा पदर मला आहे ना जरा चांगला असा ओपन करून दाखवा. पदर खूप दाखवते. छान वाटतोय याचा. ही पूर्ण बॉडी ना? ही बॉडी असेल, हा पदर आहे. हा असा छान व्ह्यू केलेला पदर आहे आणि ही बॉडी आहे. 2 शेड दिसते, हो. ग्रीन ब्लू असा हो हो हो. ड्युएल शेड. आणि त्याला हा असा ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज असेल विथ बुट्टी आणि त्याला अशी छान काट दिली. काठ भारी वाटते याची. हो. काठ खूप मस्त वाटते. अशी साडी बघायला गेलं तर खूप छान आहे. नेसल्यावरती तर भारीच वाटेल. एकदम रिच लुक देईल तुम्हाला. नंतर ही थोडी फॅन्सी साडी आहे, पार्टी वेअर. पार्टी वेअर. लाईट वेट आहे. पूर्ण भरलेली साडी आहे ही. ही पण अराउंड 2च्याच रेंज मध्ये आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये काय कलर? ह्याच्यात हे अजून 4 कलर्स आहे. ही छान अशी कॉटनची कॉटन आहे साडी ना? आहे. येस, मुगा कॉटन म्हणतात तिला. एकदम लाईट वेट. छोटं फंक्शन असेल, काही असेल तर छान नेसू शकतो. ह्यात पण बरेच रंग अवेलेबल आहेत आपल्याकडे. आपण कलर छान वाटतोय. थोडा लाईट ग्रीन आहे ना? मिंट ग्रीन. ओके. ही एक पॅटर्न आहे. कॉटनच आहे पण? नाही, नाही ना? ही पण 2000च्या आतलीच आहे. अच्छा. हा याचा पदर आहे असा. प्लेन बॉडी आहे विथ टेम्पल बॉर्डर आणि त्याला रनिंग कॉन्ट्रास्ट हा ब्लाउज पीस आहे रेड मध्ये. छान साडी मस्त. ह्याच्यामध्ये किती रंग आहेत? ह्याच्यामध्ये पण आहेत ना? ह्याच्यात पण कलर्स आहेत बरेच. आता मी फक्त एवढेच काढलेत. बरेच आहेत त्याच्यात नवीन नवीन कलर. स्टॉक तर बघा, स्टॉक तर जबरदस्त भरलेला आहे. आणि आतही यांचा स्टॉक आहे. आतही खूप म्हणजे जबरदस्त कलेक्शन आहे. मग ह्या काही हँडलूम कॉटन आहेत. ह्याला हँडलूमचा मार्क मिळेल तुम्हाला. हे बघा. ओके. हा
हा हँडलूम मागचा टॅग असतो. हे सगळे विथ ब्लाउजच आहेत ना या सगळ्या विथ ब्लाउज आहेत. हो, ही साडी, हा पदर, हा ह्याला ब्लाउज येणार रनिंग, आणि ही ऑल ओव्हर बॉडी. छान वाटते, मोठे चेक्स असे हो, आहे ना, मस्त वाटते. ह्याच्यात पण हा एवढा सगळा स्टॉक आहे हँडलूमचा, विथ हँडलूम मार्क आहे सगळ्या साड्या, आणि एकदम लाईट वेट साडी. पूर्ण साडी प्लेन आहे ना, पूर्ण साडी प्लेन आहे, फक्त एक छान पातळ बॉर्डर आहे. ही बॉर्डर दिली आहे ना. हो, मस्त. ह्याला रनिंग ब्लाउज आहे. हवा तर तुम्ही छान कॉन्ट्रास्ट पण शिवू शकता, तर अजून छान लुक येऊ शकतो. ओके. आणि हे पण ह्याला हँडलूम मार्क आहे. हे बघा, हँडलूम मार्क म्हणजे सर्टिफाईड की हे हँडलूम कॉटनचंच आहे. ओके. म्हणजे ज्या विवर कडे तुम्ही विणता, तो हँडलूम जर करत असेल आणि त्यांनी सर्टिफिकेट घेतला असेल तर तो तुम्हाला देईल. अच्छा, असं आहे का हो, त्याचं? हो. ओके ओके. आता आपण थोड्या हँडवर्क आणि हँड ब्लॉक पेंटिंग केलेल्या साड्या पाहू. हे संपूर्ण हँड ब्लॉक केलंय आणि त्याच्यावरती धाग्याने वर्क केलंय. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे सगळं धाग्याचं काम आहे. हँडनी वर्क केलं असेल ना तर पाठी असं दिसतं तुम्हाला. अच्छा, ओके ओके. सो हे संपूर्ण हाताने काम केलंय. पदर आहे, हा पदर आहे. पण विथ ब्लाउज आहे. हो, या सगळ्या विथ ब्लाउज आहे. ही अशी ऑल ओव्हर बॉडी असेल, अशी बुट्टी असतील त्याला, आणि मग स्कर्ट बॉर्डर सारखी ऑल ओव्हर रन होईल. अच्छा. आणि याला प्लेन ब्लाउज आहे. मी जस्ट तुम्हाला एक एक सॅम्पल दाखवते. त्याच्यात हे बघा, हे एवढे सगळे कलर्स आणि डिझाईन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. मी जस्ट तुम्हाला एक एक दोन दोन दाखवते. हा एक पिंक कलर आहे, हा सेम त्याच्यातला मरून कलर आहे. हा एक पिंक कलर आहे. ही पण संपूर्ण बॉडीवर ब्लॉक प्रिंट केलं आहे आणि त्याच्यासोबत धाग्याचं काम आहे. हा पदर आहे. हा ब्लाउज आहे प्लेन, आणि ही अशी ऑल ओव्हर रन होईल आणि मग पूर्ण कव्हर होईल. हे बघा, संपूर्ण धाग्याचं काम आहे. सॉल हँडवर्क. छान कलर, मस्त पिंक वरती ब्ल्यूचं काम. हे अजून एक पीस आहे. ती कांता वर्क आहे. येस येस, ही काथा वर्क आहे. एकदम सुंदर पक्षीचं काम केलं ह्याच्यावरती. खूप छान पक्षी बनवलेत, संपूर्ण हाताने विणलंय. पूर्ण साडी अशी आहे का पदर आहे? नाही, हा पदर आहे असा. नंतर तुम्हाला स्कर्ट मध्ये रनिंग असा वर्क आहे वन साइड, आणि वरती असे छोटे छोटे बुट्टी असणार आहे. म्हणजे खालची हा साइड, खालचा भाग आहे, ऑल ओव्हर खालचं असं असणार आहे, आणि वरती असे छोटे छोटे आहे. हे अराउंड एक एक दोन दोन महिने घेतात त्यांना काम करायला. म्हणजे एका साडीच्या मागे हो. एक दोन महिने लागतात. हो, हे बघा ना, एवढं वर पण काम आहे, खाली पण काम आहे. तेवढं सगळं हाताने विणलं जातं. म्हणजे फिनिशिंग खूप छान असते. हो, ह्याच्यात पण बरेच डिझाईन्स अवेलेबल आहे, आणि एकही डिझाईन रिपीट होत नाही यांची. आणि सगळे हँडपिक डिझाईन्स असल्यामुळे सगळं कसं वेगवेगळंच येणार तुम्हाला. हे फुलं पानांचं आहे. मस्त वाटते पण साडी. हा ब्लाउज पीस आहे प्लेन, त्याला असं हे काम दिलं आहे, आणि ही ऑल ओव्हर अशी स्कर्ट रनिंग आहे वर आणि खाली. हे बघा, छान वाटते साडी. ही अशी बोथ वेज कामच असणार आहे. तर हा पण एक खूप छान पीस आहे, आणि वेगवेगळे मटेरियल आहे. लाईक काही टसर वरती आहे, काही चंदेरी वरती आहे. सो वेगवेगळं मटेरियल आहे. ब्लेंडेड बँगलोर सिल्क आहे, काम वेगळं असं. हे कॉम्बिनेशन पण सुंदर आहे. ब्लॅक वरती ऑरेंज अँड रेड, आणि त्याचं छान शेडिंग करून काम केलंय. मस्त वाटतंय. हा ब्लाउज पीस असेल प्लेन, आणि हे ऑल ओव्हर असं छान वर आणि खाली, आणि मध्ये अशी बुट्ट्या असतील. ह्याच्यात पण बरेच रंग आहेत. मी तुम्हाला आता फक्त दोन कॉम्बिनेशन दाखवते, ब्लॅक आणि एक ब्लू मध्ये. रंग मिळून जातील आपल्याला. हो, एक दोन सॅम्पल. हो, मी फक्त आता तुम्हाला एक दोन सॅम्पल्स दाखवते.
सो दॅट एक अंदाज येईल तुम्हाला की कसं Collection कलेक्शन आहे. आहे आपल्याकडे. सो हे अख्खा पदर आहे हेवी. इथून स्टार्ट होतो ऍक्च्युली पदर. हा असा पदर आहे आणि ही बॉडी. ब्ल्यू वरती व्हाईट. पण एक वेगळं फॅब्रिक आहे चंदेरी मध्येच टिश्यूच्या सोबत. हा पदर आहे आणि ही अशी बॉडीवरती छोटी छोटी फुलं आहेत. आणि हे असं नॉट जर पाठी असेल म्हणजे इट्स ऑल हँडवर्क. अच्छा, हा होते हाताने काम केलं. हाताने काम केलं. आणि हे हातावरती आहे ना दोन बाजूला अच्छा, म्हणजे हा ब्लाउज पीस येतो. ब्लाउज पीस ओके. आहे. हा पण एक खूप सुंदर पीस आहे. हे पण चंदेरी वरती काम आहे. ह्याला फ्रेंच नॉट वर्क म्हणतात. अच्छा, इंडियन वर्क, फ्रेंच नॉट वर्क असं. सुंदर. हे अशी छान हँडवर्क केलं आहे. प्लस ह्याचा ब्लाऊज खूप मस्त आहे. ह्याला छान हेवी वर्क केलंय. हे बघा, हा बॅक साइड असेल, ब्लाऊजला संपूर्ण वर्क करून दिलंय. आणि अशा हाताला फुलं असतील आणि ऑल ओव्हर अशी बुट्ट्या असतील ह्याला. कलर छान वाटतं साडीचा. हो. नंतर हा एक पीस आहे. आपली जी रेग्युलर केरला कॉटन साडी असते त्याच्यावरती पण हे छान गुजराती वर्क केलंय. हे छान असं कॉम्बिनेशन आहे. ऑल ओव्हर अशी बॉर्डर असेल, कच्ची वर्क. आणि हा ब्लाउज पीस, ह्याला असा बॉर्डर असेल. हे पण एक गुजराती वर्क आहे. हे सगळं हँडवर्क केलेलं आहे. हे बघा, हे ब्लेंडेड बँगलोर सिल्क असं येतं, त्याच्यावरती सगळं हँडवर्क केलं आहे. हा ब्लाऊजचा भाग आहे आणि ऑल ओव्हर अशी रनिंग बॉर्डर आणि अशी बुट्ट्या असतील. आता आपण सगळे म्हणजे हँडलूमच्या साड्या बघतो. हँडलूम म्हणजे नाही, हँडलूम पेक्षा हँडवर्क केलेलं. अच्छा, हँडवर्क केलेलं. ओके. हँडलूमच्या नाहीयेत, ह्याच्यात मटेरियल मिक्स पण असू शकतं. आता हे जे ब्लेंडेड बँगलोर आहे इट्स नॉट प्युअर. अच्छा, हे मिक्स वालं मटेरियल आहे. Okay. पण त्याच्यावरती जे काम केलंय ते सगळं हँडवर्क केलंय. म्हणजे एक एक माणूस अराउंड 15 डेज 7 डेज असं काम करतो त्याच्यावरती. सो त्याचे चार्जेस वाढून जातात. थोडी तेवढी कॉस्ट. मेहनत पण. हो. आता हा एक पीस आहे. हे पण गुजराती वर्क म्हणतात ह्याला. असं संपूर्ण पल्लू आहे आणि ही बॉडी आहे. ओके. आणि कॉम्बिनेशन खूप छान घेतलेत, ब्लू व्हाईट वगैरे. सेम त्याच्यात एक असा येलो कलर आहे. ह्याच्यात पण बरेच कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. हे सगळे कलर्स आहेत त्याच्यात आपल्याकडे अवेलेबल. अच्छा, हा एक छान येल्लो विथ पिंक आहे. हा पदर आहे. शाईन मारते साडी. हो. हा ब्लाउज पीस असेल प्लेन आणि ही ऑल ओव्हर अशी बॉर्डर रनिंग असेल. हे पण एक खूप डिसेंट छान वर्क केलं आहे. हे बघा, सुंदर असं फ्लावरचं काम केलंय. हा ब्लाउज पीस आहे. त्याला असं छान हाताला दिलंय किंवा तुम्ही बॅकला वापरू शकता. आणि ऑल ओव्हर असं बुट्ट्या असतील फुलांच्या वेगवेगळ्या कलरच्या. ही पण सुंदर साडी दिसते. कलर छान येतो.
पल्लू आहे. हा प्लेन ब्लाउज पीस आहे रनिंगचा आणि मग ऑल ओव्हर अशीच फुल बॉडीला वर्क केलंय. हे बघा, स्टार्ट असं असेल पण नंतर फुल ऑल ओव्हर वर्क आहे. फुल वर्क आहे आणि हे सगळं धाग्याचं हँडवर्क आहे. खूप युनिक पीसेस आहेत. हे बघा, सुंदर. हे पण सगळं हँडवर्क केलंय. हा त्याचा ब्लाउजचा भाग आहे आणि ऑल ओव्हर अशी छान बुट्टी असतील आणि मग रनिंग ऑल ओव्हर ब्लाउज वर आणि खाली दोन्ही बाजूला. जांभळा कलर. ह्याच्यावर छान पॅरट वर्क केलंय. पॅरट केलंय. सुंदर वाटतंय. लोटस पॅरट असं वर्क आहे. हा प्लेन ब्लाउज आहे, त्याला असं बॉर्डर दिली आहे आणि ऑल ओव्हर असं वर्क चालू होतं ते आणि फुलं आणि ह्याचा डिझाईन. या सगळ्या डिफरंट रेंज मध्ये आहे. काही 4-5च्या रेंज मध्ये आहे, काही 6च्या रेंज मध्ये आहे, काही 7च्या रेंज मध्ये आहेत. डिपेंडिंग अपॉन द वर्क आणि मटेरियल कुठलं आहे काही प्राइसिंग वाढणार. हा पदर आहे. हा ब्लाउज आणि हे ऑल ओव्हर असं वर्क होत जाईल. नंतर या अशा टिश्यूच्या साड्या आहेत. हा टिश्यू पण खूप चालतात हा. एकदम सॉफ्ट आहे मटेरियल. हा पदर आहे. हा रनिंग ब्लाउज आहे आणि ही अशी ऑल ओव्हर बुट्टी असते. ह्याच्यात पण बरेच कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. तर मी पैठणीचे पण बरेच प्रकार आहे. मी हा एक तुम्हाला दाखवते. ह्याच्यात रनिंग ब्लाउज असणार आहे प्लस एक्स्ट्रा ब्लाउज दिलाय. हा असा पदर आहे आणि ऑल ओव्हर अशी छान बुट्ट्या केल्या. कलर कोणता आहे हा? छान ग्रीन कलर आहे. मस्त वाटतोय ग्रीन. हा ह्याला रनिंग ब्लाउज असेल प्लस हा एक्स्ट्रा ब्लाउज असेल. दोन असतील याला. दोन असतील. सो तुम्हाला पूर्ण 1 मीटर असतो. हो हो, पूर्ण 1 मीटर असेल. असं हाताचं काम दिलं आहे प्लस बॅग दिलं आहे. सो एक्स्ट्रा वर्क करून घ्यायची गरज नाही. फक्त असं कटआउट करून तुम्हाला छान वर्कवाला ब्लाउज मिळेल. सुंदर. मग काही ऑफिस वेअर साड्या आहेत. कलमकर लिनन कॉटन मटेरियल आहे आणि त्याच्यावरती हँडब्लॉक प्रिंट आहे. ओके. ह्याच्यात पण बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहे. मी जस्ट तुम्हाला सॅम्पल पीसेस दाखवते काय काय अवेलेबल आहे काय नाही असं. तर हे थोडे फॅन्सी साडीज आहे बजेट फ्रेंडली रेंज मध्ये लग्नासाठी वगैरे. हा असा पदर असेल. त्याला ब्लाउज पीस आहे विथ बुट्टीज आणि मग ही अशी बॉडी असेल. अच्छा. एकदम सॉफ्ट मटेरियल आहे, शायनिंग. तर काही अशा पार्टी वेअर साडीज पण आहे. हे युनिक पीसेस असणार. ह्याच्यात एक सिंगल 2 पीसेस असतील. ह्याच्यात खूप पीसेस अवेलेबल नाही आहेत. अच्छा. हे हँडपिक पीसेस आहेत म्हणजे एक 2 पीसेसच येतात ह्याच्यात कलर वाईज. हा ह्याची बॉडी हेवी म्हणजे पार्टी वेअर साठी. हा पदराचा भाग आहे. ऑल ओव्हर अशी लाइनिंग वाली असेल
आणि ह्याला छान वर्क केलेला ब्लाऊज आहे. कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुंदर वाटणार असा ब्लाऊज. फ्रंट बॅक दोन्हीला. हा बॅक आहे, हे फ्रंटला गळा दिला आहे आणि ऑल ओव्हर अशी छान टिश्यू मध्ये. आता थोड्या आपण बनारसी आणि थोड्या हेवी रेंजच्या लग्नासाठी लागणाऱ्या साड्या पाहू. ही छान अशी ब्रोकेड वर्क केलेली संपूर्ण साडी आहे. हा पदर आहे आणि हा ऑल ओव्हर हा प्लेन ब्लाऊज असणार आहे याला आणि ऑल ओव्हर अशी ब्रोकेड वर्क केलेला आहे. तशाच या आहेत. मटेरियल खूपच सॉफ्ट आहे, खूप छान आहे. ते बघितल्यावरती दिसतं एकदम सिल्क असणार. हो हो हो. हे सेमी आहेत, ह्या प्युअर नाही आहेत. अच्छा, सेमी आहेत. या सेमी मध्ये आहेत पण खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. तुम्ही हात लावून पाहू शकता. एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. ह्याला अशी बुट्टी आहे ऑल ओव्हर आणि हा पदराचा भाग आहे. घातल्यावरती एकदम रिच लुक हो, वाटेल हो. याच्यावरती. मी ह्याच्यात पण तुम्हाला खूप कमी ऑप्शन्स दाखवते. माझ्याकडे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत पण ते टाइम दुकानामध्ये कन्स्ट्रेंट व्हिजिट केल्यावरती हो, हो. समजेल की काय कलेक्शन आहे टाइम यांच्याकडे. कन्स्ट्रेंट आपण कमी दाखवतोय. हा पदर आहे, हा ब्लाऊज आहे प्लेन आणि ह्याला ऑल ओव्हर अशी छान बुट्टी आहे. सुंदर. ह्या इरकल आहेत काही प्युअर सिल्क मध्ये आहेत. ह्या अच्छा, प्युअर आहेत. प्युअर सिल्क मध्ये. या प्लेन मध्ये आहेत. ह्याला छान टेम्पल बॉर्डर आहे. हा असा पदर आहे आणि ही अशी बॉडी असेल. ओके. ही एक पैठणी आहे. मी जस्ट तुम्हाला सॅम्पल दाखवते आपल्याकडे काय आहे अवेलेबल, सो दॅट सगळ्यांना अंदाज येईल, एक कल्पना येऊन जाईल कल्पना की या येईल. शॉप वरती एवढा कलेक्शन बघा. आहे. हे कॉम्बिनेशन आहे ब्लू विथ पिकॉक आणि हा असं संपूर्ण वर्क केलेला आहे. छान. तर ही पण एक पैठणीचा प्रकार आहे. हेवी वर्क लग्नासाठी ब्रायडलला फुल ब्रोकेड वर्क आहे छान आणि हा पदर आहे. कलर याचा कोणता, मरून आहे का? मजेंटा म्हणतो तशाच. अच्छा. संपूर्ण हेवी लुक आहे म्हणजे ब्रायडलला खूप छान वाटेल या साड्या नेसल्या तर. नंतर या माझ्याकडे 2 ग्रॅम गोल्ड जरीच्या साड्या आहेत. ह्याला काय बोलता? सर्टिफाईड येतं. हो. आणि ह्याला प्युअर सिल्क मार्क पण आहे. सो ह्या खूप युनिक पीसेस आहेत म्हणजे ह्याच्यात भरपूर असे कलेक्शन नाही मिळणार. हे सगळे युनिक कलेक्शन आहे आमच्याकडे. हा छान असा मजेंटा सारखा ब्लाऊज आहे, सॉरी पदर आहे. ह्याला ग्रीन बॉर्डर आहे आणि ह्याला ब्लाऊज पीस आहे आणि ही ऑल ओव्हर अशी छोटी छोटी चेक्स आहे. आय होप तुम्हाला दिसत असेल हे चेक्स आहे. हो, दिसतात बारीक बारीक चेक्स आहेत. ह्याला 2 ग्रॅम गोल्ड जरीची साडी आहे. ओरिजिनल गोल्ड आहे. येस, ओरिजिनल गोल्ड. ही पण सिल्क मार्क आहे. ही टिश्यू आहे आपल्याकडे. वेडिंग साठी खूप छान कलेक्शन आहे. युनिक युनिक पीसेस आहेत. ह्याची शाईन बघा. हा पदर आहे ह्याचा. अच्छा, थोडा साऊथ लुक वाटतोय ना. हो. ही कांजीवरम मध्ये. कांजीवरम. हो. नंतर ही पण एक आहे कांजीवरम प्युअर सिल्क मार्क सोबत. हा याचा पदर आहे. ह्याच्या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप कलेक्शन मिळेल पण आता व्हिडिओमध्ये एवढं दाखवू नाही शकणार आपण. हा याचा पदर आहे. हा ब्लाऊज पीस आहे विथ बॉर्डर आणि ही छान अशी ऑल ओव्हर बुट्टी आहे. हा धुपछाव कलर आहे, ड्युएल टोन आहे, ग्रीन ब्लू असा कलर शेड आहे. आय होप दिसत असेल. हो हो. ही पैठणी आहे प्युअर सिल्क. हा पदर आहे ह्याचा मीना वर्क केलेला. हा छान राणी रंगाचा ब्लाऊज आहे आणि हा पण धुपछाव मध्ये पूर्ण बॉडी आहे. याला छान अशी फ्लावर बुट्टीज आहेत. नंतर या सॉफ्ट सिल्क आहेत साऊथची, जे आपण मगाशी पाहिल्या सेमी मध्ये, या प्युअर सिल्क मध्ये आहेत. प्युअर मध्ये. प्युअर मध्ये ह्याला सिल्क मार्क येतं. एकदम लाईट वेट साडी आहे. हा पदर आहे ह्याला.
हा बघा, हा सिल्क मार्क असतो. अशा आपल्या ज्या ज्या साड्या सिल्क मार्क वाल्या असेल त्याला असा सिल्क मार्क असेल. ओके. हा ब्लाउज पीस आहे आणि ही ऑल ओव्हर अशी बॉडी असेल. अच्छा. ही पण एक 2 ग्रॅम गोल्ड जरीची साडी आहे फॉर वेडिंग. हा याचा पदर आहे. हा पदर आहे, ही बॉडी आहे. ही पण कांजीवरम आहे. सुंदर, छान, मस्त कलेक्शन. अजून काय काय आहे, ड्यू टू टाइम शॉर्टेज आपण दाखवत नाही आहोत. ह्याच्यात सगळ्या आपल्या प्युअर सिल्क, सिल्क मार्क वाल्या, जामदानी, नंतर मटका सिल्क प्युअर, सगळ्या गढवाल, ओके. नंतर बालूचोरी, लाईट वेट, एकदम छान छान अशा ह्या एकदम लाईट वेट हलक्या फुलक्या साड्या आहेत प्युअर सिल्कच्या. प्लस सगळ्या हा प्युअर सिल्कच्या टसर, कांजीपुरम, बापरे, पटोला, नंतर बनारसी, सॉफ्ट सिल्क, पैठणी, हे सगळ्या साड्या आहेत. सगळ्या म्हणजे असं बघायला गेलं कुठली साडी राहिली नाही. नाही, ऑलमोस्ट खूप साऱ्या साड्या आहेत. खूप साड्या. आणि ह्याच्यात पण टसर बिसर प्युअर टसर वरती पण वर्क केलेले, ज्या मगाशी आपण पाहिल्या हँडवर्कच्या, तशा ह्याच्यावरती पण हँडवर्क वाल्या आहेत. सुंदर कलेक्शन, छान आहे, मस्त आहे. हे आपण आता एवढा स्टॉक बघतोय, नक्की विजिट करा या शॉपवरती. मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. रामाने श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव. बाय बाय.